3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबई महापालिकेमध्ये फोटोवरून वाद. खैरुनिसा हुसेन यांच्या दालनामध्ये पतीचा फोटो. पती अकबर हुसेन तडीपार असल्यानं भाजप आक्रमक. खैरुनिसा यांना फोटो हटवण्याचे निर्देशानंतर फोटो हटवले. मालेगावात ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर टिपू सुलतानचा फोटो. बॅनरवर इस्लाम पार्टीच्या नेत्यांचेही फोटो. टिपू सुलतानच्या फोटोमुळे राजकारण तापण्याची शक्यता. बेचव जेवणाच्या तक्रारीवर रेल्वेचा उपाय. खाद्यपदार्थाच्या पाकिटावर आता क्यूआर कोड. क्यूआर स्कॅन करतात संपूर्ण माहिती मिळणार. बेकायदेशीर विक्रेत्यांनाही आळा बसणार. ऐन उन्हाळ्यात लिंबू महाग. आखाती देशातील युद्धाचा लिंबाला फटका. किरकोळ बाजारात लिंबू 15 रुपयांना. ग्राहकांकडून नाराजी व्यक्त. अंड्यांवर अंतिम मुदत छापण्याची मागणी. एक्सपायरी डेट अनिवार्य करण्याची मागणी. अंडे कधीपर्यंत वापरण्यास योग्य ते कळणार. गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा. गॅस पाईप खरेदीसाठी जबरदस्ती केल्याचा आरोप. गॅस टंचाईत गॅस पाईप खरेदीसाठी जबरदस्ती. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. युद्धाचा संभाजीनगर एमआयडीसीला फटका. गॅसच्या तुटवड्याचा उद्योगांवर परिणाम. 70% लघु आणि मध्यम उद्योग ठप्प. उद्योजक गॅस पुरवठा सुरळीत होण्याची तयारी. युद्धामुळे साखरेच्या दरात घसरण. आखाती देशातील युद्धामुळे साखर निर्यात ठप्प. साखरेचा मुबलक साठा असल्यानं दरात घसरण. साखरेच्या क्विंटल मागे 100 रुपयांनी घट. डिझेल दरवाढीचा मच्छीमार व्यावसायिकांना फटका. डिझेलमध्ये प्रति लिटर 22 रुपये वाढ. आखाती युद्धामुळे डिझेलची दरवाढ. महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता. सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण सुरूच. सोनं 3,800 रुपयांच्या घसरणीसह 1,48,000 तर चांदीच्या दरातही 7,000ची घट. युद्धाची तीव्रता कायम राहिल्यास दर आणखी कमी होण्याची शक्यता. अवकाळी पावसाचा मोठा फटका. पावसामुळे 51,000 हेक्टरवरील पिकं बाधित. 24 जिल्ह्यांमधील शेतकरी संकटात. अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिकला सर्वाधिक फटका. मेळघाटात भीषण पाणी टंचाई. मार्च महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा. मेथा गावात 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा. जिल्ह्यातील 545 गावांवर पाणी टंचाईचे सावट. पुणे जिल्ह्यात कालव्यालगत जमावबंदी. खडकवासला मुठा उजवा कालव्याच्या आवर्तनादरम्यान वाद टाळण्यासाठी निर्णय. जमावबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार. उन्हाळी आवर्तन संपेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. मुलुंडच्या एनवाय थिएटर कर्मचाऱ्याचा ग्राहकाला चाकूचा धाक. घटनेनंतर थिएटर कर्मचाऱ्याविरोधात मनसे आक्रमक. राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या बंद. वेळापत्रक धोरणामुळे रेल्वेगाड्या बंद. काही रेल्वेगाड्यांचे मार्ग रद्द. राज्यातील प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर. पुण्यात मेट्रो कोच रेस्टॉरंट होणार लवकरच सुरू. मेट्रो स्थानकात मेट्रो कोच रेस्टॉरंट करणार. एसी डब्यात प्रवाशांना जेवणाचा आनंद घेता येणार. लोकलमध्ये महिलांसाठी गुलाबी डबा. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय. लवकरच शासनाकडून रेल्वे महामंडळाला पत्र पाठवलं जाणार.